नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. नवी मुंबईत यशस्वी शिंदे या युवतीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील कोटा नाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर मृतदेह आढळला. दाऊद शेख याने यशस्वीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सातारा जिल्ह्यातील वडूद येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या 2 वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेतली. चिमुकलीचा मृतदेह सापडला असून संचिता साळुंके ही महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वरळीत स्पामध्ये गुरु वाघमारे उर्फ सिद्धप्पा वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. गुरु वाघमारे याच्या हत्येत त्याच्याच प्रेयसीचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या प्रेयसीसह 5 जणांना अटक केली आहे. दिल्लीच्या राजेंद्रनगरमध्ये कोचिंग सेंटरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील श्रेया यादव हिचा मृतांमध्ये समावेश आहे. यावर्षी एप्रिलमध्ये IAS तयारीसाठी दिल्लीत ती आली होती, पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून विधवा घटस्फोटित महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा फिरोज नियाज शेख याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 1-2 नव्हे तर 25 महिलांशी लग्न करून त्यांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे. फिरोजकडून पोलिसांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लॅपटॉप, मोबाईल, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक जप्त केले आहे. यापूर्वीही तो 6 वेळा तुरुंगात जाऊन आला होता, मात्र त्यानंतरही त्याचे कारनामे सुरूच राहिले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात विक्रोळी कन्नमवार नगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवरा बायकोतील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे भाडेकरूला महागात पडले आहे. घर मालकाने चाकूने भोगसून भाडेकरूची हत्या केली. पंकज सोळंकी असे हत्या झालेल्या भाडेकरूचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाला अटक केली आहे. वाशीमध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोनपाल जंगलात एका अमेरिकन महिलेला साखळदंडाने झाडाला बांधून ठेवल्याचे आढळून आले. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या महिलेची सुटका केली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानच्या PIAची एअर होस्टेस परदेशी चलनाची तस्करी करताना पकडली गेली आहे. एअर होस्टेसने तिच्या सॉक्समध्ये सुमारे 40 लाख रुपये किमतीचे डॉलर आणि सौदी रियाल लपवले होते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.